नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या ठिकाणी मीरा आणि सत्या आपल्या आपल्या रूम मध्ये आलेले असतात आणि आपापली अंथरुणं ते अंथरत असतात। तेव्हा आता मीरा त्याच्याकडे बघत असते आणि ती म्हणते, काय हो तुम्ही एवढं सगळं अन्न बकासूर सारखं का खाऊन टाकलं बक बक एवढं? कारण आईंना त्यांनाही पुरलं पाहिजे होतं ना, पंकज भाऊजींनाही काहीच उरलेलं नाही। तेव्हा आता सत्या तिला म्हणतो, का उरणार नाही? कारण ते वागतातच तशी, त्यांना आपल्यासोबत जेवायला बसायचं नव्हतं ना, मग कशाला? मला जेवढं लागलं तेवढं मी खाल्लं आणि त्यांना खायचं असेल तर ते बनवतील आपच दुसरं। तेव्हा आता मीरा म्हणते, अहो असं नाही, पण थोडंसं तरी शिल्लक ठेवायला हवं होतं ना। तेव्हा आता सत्या म्हणतो, हे बघ आता मला जसं वाटेल तसं मी जगणार, आता यांच्या तालावर मी नाचणार नाही, मला जसं नाचायचंय मी तसं नाचेल। आणि तू पण जेवलीस ना, मग आता झोपून घे आणि सकाळी लवकर उठ, आता आपलं जेवण झालेलं आहे, चल। तेव्हा आता ती म्हणते, मग आता ते लोक काय खातील? तेव्हा आता सत्या म्हणतो की त्यांना जे खायचंय ते खातील, आपल्याला काय करायचं आहे? हो, आपण त्यांना त्या तिघांना उपाशी ठेवलं आणि आपण स्वतः जेवलो, त्याच्यासाठी आपण काही शिल्लक ठेवलं नाही। तेव्हा आता सत्या म्हणतो, तोय ना त्यांचा प्रॉब्लेम आहे, आता मी यामध्ये काहीच करू शकत नाही, त्यांना माझ्या बरोबर जेवायचं नव्हतं। मग तेव्हा मीरा म्हणते, मग असं करायचं का? तेव्हा आता सत्या कॉटवर बसतो आणि मग झोपायची तयारी करत असतो। तर आता दुसरीकडे निरूपा, देविका आणि पंकज एका रूम मध्ये असतात। ते आता देविका आता सगळं खायचं सामान बेडरूम मध्ये आणत असते आणि सगळं म्हणजे जे जे शिल्लक आहे ते सगळे वाडगे तिथे घेऊन येत असते। तेव्हा आता पंकज म्हणतो, वाढ ना लवकर, मला खूप भूक लागली आहे। तेव्हा आता निरूपा त्याच्या हातावर जोरात चापट मारते आणि म्हणते, काय रे, तुला तुझ्या आईचा झालेला अपमानाचं काहीच वाटत नाही? तुला इथे भूक लागली आहे, तुला कसं काही वाटत नाही रे? तेव्हा आता पंकज म्हणतो, आई हे बघ, जाऊ दे, नाटकं नको करू, मला भूक लागली, मला जेवायचं आहे। तेव्हा आता निरूपा बघते, देविका बघते, तर काय त्या पातेल्यांमध्ये काहीच नसतं, एकदम थोडं थोडं शिल्लक असतं, पोळी तर अजिबात नसते, काहीच शिल्लक नसतं, सगळं आता बकासुरासारखं आता याने सत्याने सगळं खाऊन टाकलेलं असतं। तेव्हा आता पंकजला खूप मोठा धक्का असतो। पंकज म्हणतो, आता काय खाणार आपण? मम्मा सांग बरं तूच, आता याच्यामध्ये तर काहीच शिल्लक नाहीये। तेव्हा आता देविका म्हणते, बनवते मी। तेव्हा आता मग देविका जाते आणि स्वयंपाक बनवते। आता लगेच पंकज म्हणतो, मम्मा तू असं कशाला बोलली त्याला? तू त्याला बोलतेस आणि तो असा बदला घेतो आपला, बघ आता आपल्याला भुकेला राहावं लागणार आहे ना, विशेष म्हणजे मला इतकी भूक लागली आणि मला भुकेला राहावं लागतं आहे। आता निरूपा त्याच्याकडे बघतच राहते। त्याने चांगलीच आता ह्या तिघांची फजिती केलेली असते, कारण निरूपा त्याला काही उलट सुलट काही तोंडावर पाडत असते, त्याच्यामुळे तर सत्याने अशी सगळी फजिती केलेली असते। आता इकडे निरूपा आणि तिचा नवरा चहा घेत असतो, तर चहा घेत असताना आता दरवाजा वाजतो, तर आता तिचा नवरा उठतो आणि दरवाजा उघडतो, बघतो तर काय सुजित कुमार आलेला असतो। तेव्हा आता निरूपा म्हणते, का हो कशासाठी आले आहे, काय काम आहे? तेव्हा आता सुजित कुमार म्हणतात, का तुम्हाला माहित नाही का मी कशासाठी येतो? मी धनासाठीच येतो, बाकी कशासाठी येणार? तेव्हा आता सुजित कुमार कप बशी घेतो आणि जोरजोरात वाजवतो आणि सगळ्यांना गोळा करतो, तर सगळे त्या ठिकाणी गोळा होतात। तेव्हा आता पंकज म्हणतो, मम्मा काय हे काय करतोय हा इथे? तेव्हा आता सुजित कुमार म्हणतो, ए पंक्या, मी ना तुला माहिती नाही कशासाठी आलोय, तुझ्या निरूपाला विचार, तुझी निरूपा सांगेल तुला व्यवस्थित। तुमच्या या घरच्या हिरोईनीने तुमचं हे घर वाचवलेलं आहे, त्याचा पैसा मला हवा आहे, असा तो म्हणत असतो। मात्र सत्या काही खाली आलेला नसतो। सत्या अजून म्हणजे तो त्याच्याकडे बघत असतो, पण सत्या काही आलेला नसतो। सुजित कुमार लगेच म्हणतो की हप्त्याचं काय, ते बाकी आहे ना अजून, ते केव्हा देणार आहे? त्याच्यासाठीच मी इथे आलोय। आता सत्या खाली आलेला असतो, तर सत्या आता सगळं मागे खुर्चीवर बसून ऐकत असतो आणि सफरचंद खात असतो। तर निरूपाला दिसतं की सत्या खाली आला आहे। तेव्हा आता निरूपा म्हणते, काय रे, कशासाठी मोठ्या मोठ्याने बोलतो आहे? तेव्हा सुजित कुमार म्हणतो, काय निरूपा, तू मला काय कारे तुरे करते? काहो आहो जाहो करायचं ना, तुझ्या मानपान नाही देणार का तुम्हाला? तेव्हा आता निरूपा शांतच बसते। तेव्हा आता सुजित कुमार म्हणतो की तुम्ही जर कधी हे घर लिलावास काढलं असतं तर माझे पैसे मला परत भेटले असते ना, तुम्ही का नाही लिलावात काढलं? तेव्हा आता निरूपा सुद्धा म्हणते सुधाकरला की का हो हे पैसे लिलाव केला असता तर पैसे त्यांना दिले गेले असते ना, तो तुम्हीच केला लिलाव। तेव्हा आता सुधाकर म्हणतो, नाही मी नाही केला, तुम्ही तिघांनी लिलाव केला, माझा ह्याच्यामध्ये काहीच हात नव्हता। तेव्हा आता सुजित कुमार मीराला म्हणत असतो की तू जेव्हा समोर नसते ना, तेव्हा तू माझ्या स्वप्नात येते आणि स्वप्नात आल्यावर मला खूप छान वाटतं। आता ह्या सगळ्या गोष्टी आता सत्या ऐकत असतो।
तर सुजित कुमारचं हे बोलणं ऐकून आता सुधाकरला आणि आकाशलाही खूप राग येत असतो. तर आता इकडे सत्यसुद्धा रागातच त्याच्याकडे बघत असतो. तेव्हा आता लगेच सुजित कुमार वेडेसारखा करायला लागतो आणि म्हणतो की तू आहे ना माझ्या काल स्वप्नात आली होती आणि म्हणत होतीस की हे घ्या पैसे, माझे पैसे तू मला परत द्यायला आली होतीस असं मला स्वप्न पडलं होतं. तर मी तुझा हातात घेतला आणि तुझ्याकडनं पैसे मी घेतले. तर आता इकडे पंकजला आणि देविकालाही मोठं टेन्शन आलेलं असतं की हा उठसूट पैशांचाच विषय काढतो आहे, हा आपल्याला ना मागवतं बरं आहे असं आता देविका आणि पंकजला वाटत असतं. ते दोघंही एकमेकांकडे बघतात. मात्र आता याचं काही तोंड थांबतच नसतं. तो मीराकडेच बघत असतो आणि मीराचे स्वप्न बघत असतो. तर आता मीरालाही खूप राग येत असतो. पण मीरा अजून वाट बघत असते की सत्य अजून कसा काही बोलत नाही, सत्य एवढा शांत का बसला आहे. आता सत्या उठतो रागातच आणि त्याचा सुजित कुमारचा हातात घेतो आणि दोघी हाताने हातात घेतो आणि त्याला छान बसवतो. या बसा की सोफ्यावर, आपलंच घर आहे असं समजा, काही काळजी करू नका, टेन्शन नाही घ्यायचं आणि आपलंच घर म्हणून समजा आणि बसाया. सत्याने आता सुजित कुमारला आपल्या घरी सोफ्यावर असं प्रेमाने का बसवलं हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडत असतो. सत्य आता त्याला म्हणतो हे बघ, मी आता तुला एक प्रश्न विचारेल, ते शहाण्या मुलासारखं मला आता एक प्रश्नांची उत्तरं दे, सगळी खरं सांग. आता सुजित कुमार हो म्हणतो. तर आता सुजित कुमार परत म्हणतो मी कसं देणार. तो त्याला सत्यालाच उलट बोलणार असतो. पण तेवढ्यातच तो आता सत्या बोलायला लागतो. शहाणपणा करायचा नाही, शहाण्यासारखी उत्तरं द्यायची. सत्याच्या या धमकीमुळे तर सुजित कुमार घाबरलेला असतो. तर मीरालाही टेन्शन येतं की आता हा सत्या नेमकं काय करणार आहे, अशी कोणती प्रश्न त्याला विचारणार आहे असं आता मीराच्या मनात येत असतं. ते आता प्रश्न विचारू लागतो, तुझे किती पैसे द्यायचे आहे आणि त्याच्यावरचं व्याज. तेव्हा आता सुजित कुमार म्हणतो 17 लाख. तेव्हा सत्य दुसरा प्रश्न विचारतो, तू पैसे कोणाला दिले. तेव्हा आता सुजित म्हणतो की निरूपाला दिले. तर आता सत्य निरूपाकडे बघतो. तर मंडळी सत्य आहे ना आता निरूपाच्या अंगावर सोनं बघत असतो, दागिने बघत असतो. तर आता त्याला कानातले दिसतात. तर आता सत्य म्हणतो तुझे कानातले काढ. तेव्हा आता निरूपा म्हणते का, माझे कानातले कशाला काढू, मी माझे कानातले देणार नाही. मी पाणी आता कानाला हात लावलेले असतात, ते नाही म्हणते कानातले काढायला. तेव्हा आता सत्य जबरदस्ती करतो आणि म्हणतो काढ कानातले. तेव्हा आता तो ओरडलेला पाहून आता निरूपा खरंच कानातले काढते आणि सत्याच्या हातात देते. तेव्हा आता तो सत्य आता ते कानातले हातात असतात त्याचे ते आता त्या टेबलावर ठेवतो आणि सुजित कुमारच्या हातात देतो आणि म्हणतो हा घे तुझा हप्ता, झाला ना तुझा पहिला हप्ता. आता सत्य आता मला कोणाचं काहीच घेणं देणं नाही. तो त्याच्या गळ्यातली चैन असं जोरजोरात ताणत असतो आणि यांच्याकडे रागाने बघत असतो. मंडळी आता सत्याचं हे बोलणं ऐकून आता निरूपाला, पंकजला आणि देविकाला खूप मोठा धक्का बसतो की हा असं काय बोलतोय, खरंच बदलला की काय हा आता आपल्याला सपोर्ट करणार नाही. त्यामुळे ते घाबरलेले असतात. तर मंडळी येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल निरूपाचे कानातले तर सत्याने तर त्याला दिलेले असतात. तर निरूपा आता त्याच्यावर काय सूड उगवेल आणि सुधाकर म्हणजे घरचे मंडळी तर काय म्हणतील हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.